नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे गावानजीक पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाल्याचं कळतंय। मध्यरात्री 3च्या सुमारास ही चकमक झाल्याचं कळतंय। दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झालाय। यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झालाय आणि 5 जण पळून जाण्यात यशस्वी ठरलेत। दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच ही घडामोड घडली आहे अशी माहिती कळते। सोलापूर तुळजापूर रस्त्यावर ही घटना आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सागर, नेमकी काय घटना आहे? रेणुका, या ठिकाणी मागील 4 ते 5 दिवसापासून काही युवक जे आहेत ते निनावी नंबर प्लेट असलेल्या इंडिका कार मधून तिथे गस्त घालत होते आणि तिथल्या स्थानिक धाब्यावर देखील ते थांबायचे। हा सर्व प्रकार पोलिसांना माहिती झाल्यानंतर पोलिसांनी काल मध्यरात्री साधारण 2:30 ते 3च्या सुमारास गस्त घालत असताना काही विदाऊट नंबर प्लेटची गाडी जी आहे ती त्यांना दिसली। त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं की कुठून आला, काय आला। त्यावेळेस त्यांनी आरोपी दरोडेखोर जे आहेत त्यांनी नाही साहेब माफ करा अशा पद्धतीची विनवणी करायला सुरुवात केली। ही विनवणी करत असताना मागील 4 ते 5 लोकांनी जे आहे ते पोलिसांवर येऊन अचानकपणे हल्ला चढवला। यामध्ये तलवारीने देखील हल्ला चढवल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते फायरिंग केलं। या फायरिंग मध्ये एक आरोपी जो आहे तो जखमी झाला आणि तो मृत झाल्याची माहिती देखील आता प्राथमिक माहिती आपल्या समोर येते। आणि एकंदरीतच हा थरार जो आहे तो पहाटे 2:30 ते 3च्या सुमारास जो आहे तो सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे गावानजीक पाहायला मिळाला। दरम्यान आता पोलीस अधिकारी आणि 2 कर्मचारी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले गेलेले आहे त्यांना, आणि पुढील तपास जो आहे तो पोलीस करतायत। घटनास्थळी पोलीस जमा झालेले आहेत आणि एकंदरीतच उळे गावामध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण देखील या ठिकाणी पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते। रेणुका, धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। सोलापूर तुळजापूर मार्गावरची घटना सध्या आपण बघतोय। पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झालेला आहे, पण दुसरी माहिती मिळते त्यानुसार यात पोलीस निरीक्षक गंभीर जखमी आहे।